लाडकी बहीण योजना आणि सध्या तुम्हाला माहिती आहे की या योजनेचा 19 जानेवारीचा हप्ता अजून वितरण होणे बाकी आहे। परंतु या 19व्या हप्त्याच्या निधी संदर्भात म्हणजे जो निधी वाटप केला जाणार आहे लाडक्या बहिणींना, तर त्या निधीला मंजुरी कोण देणार? कारण मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं की राज्याला सध्या अर्थमंत्री नाही, जोपर्यंत अर्थमंत्री नियुक्त होत नाही तोपर्यंत ते होणार नाही। परंतु सध्या एक अशी अपडेट पण पुढे येत आहे की यावेळेच्या जानेवारीच्या निधीला जोपर्यंत राज्याला अर्थमंत्री मिळत नाही किंवा नवीन अर्थमंत्री पदभार स्वीकारत नाही तोपर्यंत राज्याच्या या लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या निधीला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या निधीला मंजुरी देण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या जानेवारीच्या वितरणाला मंजुरी देणार आहेत। म्हणजे थोडक्यात काय की जोपर्यंत राज्याचा अर्थमंत्री म्हणून कोणी एखादा व्यक्ती या पदाचा पदभार स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की या निधीला मंजुरी मिळणार नव्हती। परंतु आता सध्या अपडेट अशी येत आहे की सध्या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः यावेळेच्या जानेवारीच्या हप्त्याला जानेवारीच्या निधीला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आपला हा हप्ता जो आहे जानेवारीचा हा पुढे जाणार नाही याच्यातनं एक क्लिअर होत आहे। कारण की मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं की अर्थमंत्री अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात, ते या निधीला मंजुरी देत असतात। आणि आता एक रिसेंटचं पण तुम्हाला नुकतंच एक स्टेटमेंट केलेलं आहे मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एका सभेदरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळेसच्या वितरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री सिग्नेचर करतील बघा। कोणत्या हप्त्याच्या संदर्भात? 19व्या हप्त्याच्या संदर्भात। आणि पुढे त्यांनी हे पण सांगितलं की पुढे ही अर्थ खातं, मग जो पण कोणी व्यक्ती अर्थमंत्री म्हणून नियुक्त होईल महाराष्ट्र राज्याचा, तर मग नंतर त्यांच्याकडे जाईल। मग त्यानंतर मग पुढे जे आहे पुढील हप्त्यासाठी म्हणजे समजा फेब्रुवारी किंवा कोणते पण हप्ते जे असतील पुढचे, तर त्या हप्त्याला मग पुढील ते संबंधित जे काही अर्थमंत्री असतील ते मग मंजुरी देतील। पण सध्या तरी जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात पेच फसणार नाही हे याच्यातून स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। यामुळे वितरण विनाकारण आणखी पुढे जाणार नाही ही बाब तरी किमान आपल्याला याच्यातून समजून येत आहे। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट आहे बघा। परंतु जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात मी परत सांगतो आहे मुख्यमंत्र्याच्या द्वारेच जे आहे मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे वितरण थांबणार नाही किंवा विलंब होणार नाही ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। आणि ही तुम्हाला अगदी कमीत कमी शब्दामध्ये ही महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, प्रचंड लाडक्या बहिणी असं पण विचारत आहे सर आमच्या ठिकाणी अजूनही KYCला सुरुवात झालेली नाही, तर KYC जी अंगणवाडी सेविकेच्या द्वारे दुरुस्ती केल्या जात आहे कदाचित त्याला मुदतवाढ मिळू शकते। ही बाब पण सर्वांना मी इथे सांगू इच्छितो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने पण पोर्टल चालू करायला पाहिजे। लाडक्या बहिणींना अजूनही KYC करणे जे काही तांत्रिक अडचण आलेल्या आहेत तर त्या KYC करणे त्यांच्या बाकी आहेत। त्यामुळे नवीन एकदा पोर्टलची लिंक एकदा ॲक्टिव्ह करावी आणि पोर्टलची KYCची लिंक जी आहे एकदा या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी ही शासनाला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।